नमस्कार मित्रांनो, आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथे आलो आहे खांदेश्वर महादेव मंदिर, मोठा खांदा, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. येथे आपण शिवकालीन मंदिर श्री महादेव यांच्या मंदिरामध्ये आलो आहे. तर हे बघा, पूर्ण शिवकालीन मंदिर आहे. याचा जीर्णोद्धार केलेला आहे. तर हे मंदिर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो बघा, तुम्ही मुंबईवरून डायरेक्ट मेन रोडवरून येऊ शकता, खांदेश्वरला उतरू शकता आणि पनवेलवरून एक 5-10 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर उभं आहे. तर मित्रांनो, हे शिवकालीन मंदिर आहे. शिवाजी महाराजापासून हे मंदिर इथे उभं आहे. तर हे मंदिरामध्ये काय आहे बघू, पाहूया. बघा आता बाहेर काय काय आहे ते पाहू शकता तुम्ही. शिवकालीन महादेव मंदिर आहे. इथं बघा तुळशी वृंदावन आहे. इथे दिवा लावण्याची सोय केलेली आहे. बघा कशी शिवकालीन पद्धतीचीच आहे. याला कलर केलेला आहे आता. आणि बघा हे दिवा लावण्याची किती पद्धत आहे बघा. हे छोटे 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 बघा दिवे इथं तयार केले आहेत बघा. आणि इथं दिवा लावण्याचं हे दगडी आहे. तर बघा आत बघा कसे आहे ते. बघा इथं ओम नमः शिवाय आलेलं आहे. इथं वडाचं झाड आहे. त्या वडाच्या झाडामध्ये बघा हे बघा एक देवी आहे, तुम्ही पाहू शकता. बघा हे भलं मोठं वडाचं झाड आहे. त्याला कट्टा केलेला आहे इथं. आणि या पायऱ्या आतमध्ये जाण्यासाठी बघा. तर आता आपण आतमध्ये चाललेलं बघा. इथं पुढं इथं ओम नमः शिवायचा बोर्ड आहे इथं. आणि इथं आतमध्ये लोक बघा पूजा करतात. तिथं जे बी लोक मनोकामना पूर्ण घेऊन येतात त्याची मनोकामना पूर्ण परी होते. मित्रांनो बघा हे महादेव मंदिर आहे. आतून बघा असं महादेव मंदिर आहे बघा. इथं गणपतीची मूर्ती इथं स्थापित आहे. तर वरती सुद्धा गणपतीची मूर्ती आहे. बाजूला काय सांगता येत नाही. इथं बघा आपण नंदी महाराज येत आहेत. हे नंदी महाराज इथं आपले कासवच आहेत. हे इथं आहेत बघा. यांची इथे मूर्ती स्थापन केलेली आहे इथं. हे बघा असं आपण हे बघा बघा असं गेट आहे. हे गेट आहे. शिव महादेवाची इथं आतमध्ये आहे. इथं लोक महादेवाच्या पिंडीला पिंडीची पूजा करतात. नंतर बघा ही महादेवाची पिंड आहे. त्याच्यावर कमलदंड आहे. तर बघा असा शिवकालीन मंदिर आहे. 450-500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तर मित्रांनो बाहेर काय काय होते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो बघा ही पुराणी बावडी आहे बघा. या बावडीमध्ये किती पाणी आहे. या बावडीचं पाणीचा उपयोग करतात. आता सध्या करतात की नाही माहीत सांगता येत नाही. तर पण बघा पूर्ण ह्याच्यावर झाकण वगैरे पूर्ण आहे. अशी पूर्ण बावडी फुल पाणी आहे ह्याच्यामध्ये. इथं पाण्याची व्यवस्थासुद्धा लोकांना केलेली आहे पिण्यासाठी. बघा ही पाण्याची व्यवस्था इथं आहे. हे बघा इथं ह्या या टाकीला पाणी बी आहे बघा. पाणी बी आहे. आणि इथं बी फ्रीजचं पाणी आहे इथं बघा. इथं तुम्ही फ्रीजचं पाणी तुम्हाला मिळू शकतं इथं. हे पहा इथं फ्रीजचं पाणी आहे इथं. आणि इथं एक नळ आहे. आणि बाजूला बघा हा मंदिराला लाभलेला हा बघा मोठा तलाव आहे बघा. पूर्ण पाण्याने भरलेला आहे. बाजूनं बिल्डिंगवर आहेत. इथं भाविक लोक शिवरात्रीला महायात्रा भरते. इथे भाविक लोक आपली मनोकामना घेऊन इथं देवाला पूजा करतात. त्यांची मनोकामना पूर्ण होतात असे येथील भाविक लोक बोलतात. तर बघा हे तलाव आहे या बाजूला. हा बघा तलाव आहे बाजूला हा. इथे बसण्यासाठी लोकांना छोटे छोटे शेड तयार केलेले आहेत. लोक सहकुटुंब सपरिवारासह येतात. इथं मंदिरात पूजा करतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. मित्रांनो बघा हा असा तलाव आहे. एकदम थंड वातावरण आहे. मनाला मन मोहून टाकणारं वातावरण तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही इथं येऊन आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकता इथं. तर बघा हे मंदिर असं आहे. बाहेरून असं मंदिर तयार आहेत. आणि हे बाजूला बघा गार्डन किती. गार्डन म्हणजे बगीचा आहे.
हे पाहू शकता तुम्ही. इथं बघा व्यायाम करण्यासाठी बघा इथं व्यवसाय प्रशिक्षण शाळा सुद्धा आहे इथं. आणि इथं व्यायाम करण्यासाठी बघा छोटी छोटी उपकरणं इथं दिलेली आहेत. इथं बघा बाजूला बघा लोक विश्रांती घेत आहेत. असा हा परिसर सुंदर आणि शांत असा परिसर आहे. तुम्ही बी येऊ शकता. इथं बघा कबूतर असतात. हा येते बघा इथं कबूतर लोक इथं ह्या कबुतराला धान्य टाकतात आणि मनाची शांतता करून घेतात. मित्रांनो बघा इथं कबूतर आहेत. आता ऊन असल्यामुळे इथं जास्त कबूतर नाही. सकाळच्या पहारी इथं भरपूर कबूतर असतात. तर बघा हा असा परिसर आहे. अजून परिसर मी तुम्हाला पुढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो या मंदिरामध्ये महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि इथे महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून लोक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येतात. इथं महाशिवरात्री मोठी यात्रा भरते मित्रांनो. हा मंदिराचा भाग आहे मित्रांनो. पूर्ण दगडी बांधकाम आहे इथं. बाहेरील बांधकाम हे नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे मित्रांनो. असा महाशिवरात्रीचा बोर्ड अजून इथं बघा आहे इथं. आणि पूर्ण दगडी बांधकाम आहे जुनं शिवकालीन मंदिर. बघा वडाचं झाड किती मोठं आहे तुम्ही पाहू शकता. मंदिरावरती आहे बघा हे. मंदिराचा परिसर बघा किती मोठा आहे बघा मित्रांनो. मागून पाठीमागून मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा तर बघा मंदिराचा परिसर बघा. आतमध्ये बघा मुलांना खेळायसाठी गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये खेळायचं साहित्यसुद्धा आहे बघा मित्रांनो. तर बघा मी ती साहित्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा छोटासा किल्ला बी तयार केलेला आहे तिथं वरती. तर पहा इथून मी बाहेरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा हे गार्डन आहे. या गार्डनमध्ये बघा अशी झाडं आहेत. बसायला ठिकठिकाणी लोकांना केलेलं आहे इथं. बघा किती मोठं गार्डन आहे. चारी बाजूनं गार्डन आहे. एका बाजूला तलाव आहे. तर पाहू शकता तुम्ही गार्डन किती स्वच्छ आणि सुंदर गार्डन आहे मित्रांनो. बघा पूर्ण हे गार्डन आहे. चारी बाजून गार्डन आहे मित्रांनो आणि एका बाजूला तलाव आहे. तर बघा तो बी तलाव दाखवला आहे तुम्हाला मित्रांनो. आणि बाजूचं गार्डनसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला. हे बघा असा रोड हा खालील बाजूचा रोड आहे आणि वरील बाजूचा बघा हा जी कार जाते ती वरील बाजूचा रोड आणि हा खालील बाजूचा रोड आहे. तर बघा रोड बी कसा एकदम सुंदर आणि स्वच्छ रोड आहे. सर्व बाजूनं झाडे आहे, सावली आहे आणि त्या सावलीमुळे वातावरण एकदम शांत असं वातावरण आहे. पक्ष्यांचा चिवचिवाडसुद्धा तुम्हाला ऐका येत असेल मित्रांनो. तर असं हे बघा शिवकालीन मंदिर. लोकांच्या जो बी मनोकामना असतील ते पूर्ण करणारं हे मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही बी या आपल्या मनोकामनाशी महादेवाला सांगा आणि आपल्या पूर्ण करून घ्या मित्रांनो. सध्या हे गार्डनचं गेट आहे बघा. बाजूचं गार्डनचं गेट आहे हे बंद केलेलं आहे मित्रांनो. आता दुपारच्या 1-1:30-2 वाजलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे गार्डन बंद आहे सध्या. 5 वाजता खोलेला असा अंदाज आहे. तर बघा हे बघा मेन रोड हे मंदिर आहे बघा. ते मेन रोड मी दाखवण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. बघा हे लोक बघा इथं एन्जॉय करतात बघा. मंदिराचं दर्शन घेऊन इथं लोक बघा सावलीला सेल्फी वगैरे काढतायत. मनोकामना पूर्ण होतात. तर बघा हे बघा मंदिर मेन हायवेवरच आहे मित्रांनो. तुम्हाला अजिबात तकलीफ होणार नाही. तुम्ही डायरेक्ट हायवेवरून येऊ शकता आणि रोड टचच मंदिर आहे मित्रांनो. तर बघा ही रिक्षा बी आतमध्ये येतात कशा. हा बघा तलाव आहे बघा. मंदिरा शेजारचा तलाव आहे बघा. तिथे फुल पाणी आहे बघा. आणि त्या बाजूचं तुम्हाला मी गार्डन मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. बघा हे गार्डन बाजूनं बघा असं गार्डन केलेलं आहे. लोक इथं आनंद घेण्यासाठी येतात. बसण्यासाठी वगैरे इथं जागा आहे. गाड्या पार्किंगसाठी जागा आहे. इथं गाड्या पार्किंगला 1 रुपयाही घेतला जात नाही मित्रांनो. तर बघा हे असं गार्डन आहे बघा. लोक बघा इथं आनंद घेत आहेत. आता ऊन असल्यामुळे इथं लोक जास्त तुम्हाला दिसत नाहीत परंतु सावलेलं लोक बसलेले बघा. पूर्ण उन्हात आहे बघा. 2चा सुमार आहे आणि उन्हामुळे सगळे लोक ज्या त्या ठिकाणी आपापल्या झाडाखाली बसलेले आहेत मित्रांनो. तर हे बघा असं गार्डन आहे मित्रांनो.
बाजूनं गार्डन बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तलावाच्या बाजूला पूर्ण तटबंदी आहे बघा, लोखंडाची तटबंदी आहे, त्यामुळं तलावात जाण्याचा कोणाचा संमत येत नाही. असं गार्डन आहे बाजूला बघा, लोक आनंद घेत आहेत. तर मित्रांनो बघा, हा मंदिराच्या विरुद्ध भागाचा भाग आहे मित्रांनो. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा इथं या बाजूला बी सगळ्या बाजूनं झाडी वगैरे, तुम्हाला आनंद घेण्यासाठी इथं झाडी वगैरे आहेत. मग मुलाबाळ असं येऊ शकता. हा बघा ह्या बाजूला आणि विरुद्ध दिशेला बघा हे मंदिर आहे, मध्ये तलाव आहे बघा, बाजूनं लोखंडी तटबंदी आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.